मी ऐश्वर्या आज तुमच्या सर्वांसमोर स्त्री दिनाबद्दल काही शब्द मांडणार आहे. स्वीकृती, आकृती आणि परिकृती या सर्वांसमोरची मूर्ती म्हणजे महिला. भूत, भविष्य आणि वर्तमान या सर्वांना एकवटून चालणारं शास्त्र म्हणजे महिला. घर, कुटुंब आणि काम या सर्वांचा समतोल करणारं व्यक्तिमत्व म्हणजे महिला. आजच्या काळातलं वर्क लाईफ बॅलन्स करणारं क्षेत्र म्हणजेच महिला. आज कुठल्याही क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अग्रेसर असतात. तसेच गृहिणी असतानाही फार कटाक्षाचं काम करण्याची धारा या महिलेमध्ये असते. त्यामुळे महिलांचा आदर, सन्मान करणं हे प्रत्येक व्यक्तिमत्वाचं मूलभूत कर्तव्य आहे. या सर्वांची सुरुवात सर्वप्रथम आपण आपल्या आईपासून, नंतर पत्नीपासून करायलाच हवी. उदाहरणार्थ, आपली आई सकाळी उठल्यापासून राबत असते. देवपूजा, नाश्ता, टिफिन, सडा, अंगण, रांगोळी, केर, कचरा अशा अमर्याद लहान सहान कामांचा परफेक्ट अलाइनमेंट तिच्या डोक्यात झालेला असतो. म्हणून महिलांना मल्टीटास्किंगही म्हणलंही जातं. जर एखाद्या दिवशी आपणही तिला या कामात मदत केली तर आईलाही किती आनंद वाटेल. मलाही आठवत नाही माझ्या आईने घरकामाला कधी सुट्टी दिलेली असेल किंवा त्यानंतर ती निवांत झोपून पडलेली असेल. म्हणूनच महिलांचं मोल अनमोल, अवर्णनीय आणि आदरणीय आणि वाकण्याजोगा आहे. थँक्यू सो मच. हॅपी इंटरनॅशनल वुमेन्स डे. थँक्यू.